हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चला तर मम्मीने मार्केटमधून आहे ना मस्त स्ट्रॉबेरी आणलेली होती। मी ती ना तिला पाण्याने धुवून दिली आणि ती आता प्रत्येकाला देते। पण त्याच्यात काही मोठ्या होत्या काही छोट्या होत्या, सगळ्यांना तिने छोट्या दिल्या आणि स्वतःला मस्त मोठ्या ठेवल्या होत्या कारण तिला स्ट्रॉबेरी खूप आवडते। पण पहिले सगळ्यांना तिने वाटून दिल्या आणि त्यानंतरच तिने खाल्ल्या। तिला स्ट्रॉबेरी आवडते तर स्कूलमधून येताना मग मम्मीने त्यांनी घेऊन आल्या आणि वहिनी इकडे स्वयंपाक करत होत्या। तर आता मम्मीच्या घराची कळस पूजा, तर आता घराचं काम जो मी मागे व्हिडिओमध्ये बघितलं थोडं म्हणजे काही अजून फर्निचर वगैरे बाकी आहे तुम्हाला सांगितलं मी। पण आता पप्पांची सुट्टी संपणार आहे ना त्यामुळे मग कळस पूजा करून घेणार आहे आणि त्यानंतर झाल्यानंतर मग नंतर असं करू पूजा असं। चला तर मग आता पूजेची तयारी करायची होती तर मग मी पण आली होती आणि गव्हाचं दळण करायचं होतं। तर मग आम्ही दोघीही गहू नेसत होतो आणि मम्मी ते सगळे काही खालचं घरातलं आवरत होते कारण खाली पण नवीन बांधकाम झालं ना मग ते साफसूफ करत होते कारण पूजा मांडणी वगैरे खालीच करणार आहे। आणि मम्मीने मार्केटमधून जाऊन सगळी काही वस्तू घेऊन आली होती। तर मग आता उद्या सुवासिनी आपल्याला जेव घालायचं आहे 11 सुवासिनी। मग ते ओटी भरण्याचं म्हटले सकाळी काही करण्यापेक्षा सगळं काही भरून ठेवूया। मग इकडे वहिनी आणि मी आम्ही दोघीही मिळून पीस वगैरे आणि त्यावरती गहू आणि बांगड्या नारळ ठेवत होतो आणि बाकी आता फळ उद्या सकाळी देता येईल असं कारण मग ते पिशवीमध्ये पॅक करायचे होते। तर म्हटले नको करू असं म्हणजे दुसऱ्या दिवशी टाकू नारळ वगैरे आम्ही सगळं काही मांडून ठेवलं आणि त्यानंतर मग काही प्लॅस्टिकच्या पिशवींमध्ये केलं पण मम्मी बोलली आपण असंच देऊया। मग आता काही आम्ही अशा भरून मोठ्या ना टपामध्ये म्हणजे आपल्या घमिल्यांमध्ये ठेवून दिलं। तर असं उद्याचा कार्यक्रम आहे सगळे काही येणार आहे। तर उद्याचा ही व्हिडिओ खूप छान असणार आहे। काही तयारी आज व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तर आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा, सगळ्या ताईंना खूप आवडणार आहे। आणि मेथीची भाजी आपले लसूण कोथिंबीर सगळं काही निवडण्याचं बाकी होतं आणि मम्मी पप्पांना जया मावशीच्या घरी जेवायला होतं, जया मावशीचा बड्डे पण होता त्यामुळे मग ते तिकडे जाणार होते। मग बहिणी स्वयंपाकाला लागल्या होत्या आणि तोपर्यंत मी इकडे सगळं काही निवड करून घेतली, भाजीपाला निवडायचा वगैरे बाकीचे काही थोडीफार कामं वगैरे कारण काही छोटा असो का मोठा असो कार्यक्रमाला थोडीफार तयारी आपल्या आदल्या दिवशी करायचीच असते। आणि हे बघा रात्री सगळे काही लाईट वगैरे लावलं ते इतकं फ्रेश वाटतं ना, म्हणजे आम्हाला काल 11 साडे 11 वाजेपर्यंत मामा तेही होते तरी असं वाटत नव्हतं की एवढे वाजलेले आहे कारण असं एकदम फ्रेश वाटतं। त्यानंतर आम्ही दोघी गप्पा मारता आमचं चाललं होतं मस्त काम करण्याचं। मग इकडे मी कढीपत्ता कोथिंबीर पालक वगैरे सगळं काही निवडून ठेवलं आणि पूजेचं साहित्य पण आहे ना एका घमिल्यामध्ये काढून ठेवलं म्हणजे गहू तांदूळ फळं वगैरे पूजेचं सगळं काही साहित्य आणलेलं म्हणजे कसं सकाळी जास्त नाही धावपळ गुरुजी आली की डायरेक्ट त्यांच्यासमोर ते घमेल वगैरे ठेवून द्यायचं म्हणजे सगळं काही आपल्या ध्येनाने आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी कार्यक्रम असला की खूप धावपळ असते मग सगळं काही आपल्या लक्षात राहत नाही। त्यामुळे मग आम्ही आदल्या दिवशी बरीच तयारी आम्ही आदल्या दिवशी करून ठेवली। आणि हे बघा सगळे काय हा पूजेचे साहित्य गहू वगैरे असं पिशवींमध्ये पॅक करून ठेवले, नागलीचे पानं सुपारी खोबऱ्याची वाटी पीस वगैरे फळं वगैरे। तरी ह्यामध्ये अजून 2 फळं बाकी आहे ते आता उद्या सकाळी आणले का त्यामध्ये ॲड करू। आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्या काय माझ्या बहिणी त्या पण होत्या लसूण वगैरे सोलायला कारण लसूण भरपूर सोलायचं होतं आणि मम्मी पप्पा सगळे काही नातेवाईकांना फोन करून देत होते। तर जास्त काही मोठी पूजा नव्हती, कळस पूजाच करायची होती आणि सुवासिनी जेव घालायच्या होत्या। पण सगळ्यांना मत नातेवाईक सगळे काही जवळ आहे, तुम्हाला माहिती आहे कोणताही कार्यक्रम असो सगळे काही आम्ही एकजुटीने असतो आणि सगळे एकत्र येऊनच कार्यक्रम करतो। आणि त्यानंतर मग वहिनी इकडे ना स्वयंपाक करता साराची पण तयारी करत होत्या। तर कांदे वगैरे भाजून ठेवले आणि खोबरं वगैरे पण भाजून ठेवलं म्हणजे साराची भाजणी सगळी काही करून ठेवली खोबरं कांदा वगैरे। तर आता मामा अर्चना मामी त्यांनाही जायचं होतं जया मावशीच्या घरी तर मग ते सगळे काही इकडे आले होते आणि तेही लाईटिंग वगैरे बघत होते आणि मागच्या गॅलरीत पण आहे ना सगळे काही म्हणजे रॅलिंग वगैरे बसवले ते पण बघत होते। भरपूर लसूण सोलून ठेवला आणि इकडे दीदी ना खोबरं वगैरे कट करून ठेवत होती ते पण भाजण्यासाठी दीदीचीही भरपूर मदत होते। आणि बऱ्याच ताईंना तर मी व्हिडिओमध्ये दिसणार नाही, बऱ्याच ताई म्हणतील तू काही काम करते का नाही का व्हिडिओच काढते, पण व्हिडिओ फक्त 2-3 आपण मिनटाचं असं थोडासा क्लिप काढत असतो। आणि इकडे मी काम करता काढत होते कारण स्टँड नाही आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओत जास्त दिसत नाही आणि पण काम करत असते। चला तर बऱ्याच ताईंना म्हणजे असतो प्रॉब्लेम त्यामुळे
मग इकडे आता उद्या पुरणपोळीचा बेत होता, मग डाळ वगैरे पण मी निवडून ठेवली, तांदूळही निवडून ठेवले. तोपर्यंत बहिणींचा स्वयंपाक होता तोपर्यंत आमची निवडानिवडही झाली. म्हणजे सकाळी कसं डाळ शिजत आपण सकाळी लवकर टाकतो, मग निवडत बसायचं तर फक्त धुवून टाकायची असं. आणि इकडे त्यानंतर मस्त आज शेवभाजी केलेली होती. मस्त इकडे शेवभाजी, दही, भात, शेवपापडी, पोळी असं आमचं सगळ्यांचं एकत्र जेवण झालं. आणि आज बहिणी त्यांनाही वरतीच बोलवलं होतं, तर मग त्या पण खूप मदत करत होत्या. मग सगळ्यांनीच आम्ही एकत्र जेवण केलं. त्यानंतर मग बाकीची काही घरातली कामे, खालचं ही घर कसं झालेलं आहे, खाली किचन वगैरे काढलेलं आहे. आणि आपल्या प्लेटा आहे म्हणजे ज्या स्लॅबला प्लेटा लागताना त्याचाही बिझनेस आहे, तर त्या पण इकडे होत्या. गिरण गहू दळत होते, सईची सायकल ठेवलेली होती. चला तर पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला संपूर्ण घर दाखवते. आणि कसं वाटलं घराचं बांधकाम हे बघा, किचन वगैरे, तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आमचे पण जेवण झाले, सगळं आवरलं. आम्ही बिग बॉस बघत होतो आणि इकडे गव्हाचंही दळण दळून ठेवलेलं होतं घरघंटीमध्येच. आणि शिव सांगत होता मस्त छोले भटुरे केलेले होते, श्रीखंड होतं, खूप छान जेवण होतं. तर आता सगळे काही आले होते मावशीच्या घरून, तर शिव मामा म्हणजे मम्मी त्यांच्यासोबत आला आणि सई अंशून त्यांच्यासोबत येणार होती. चला तर आता मम्मी पप्पा पण आलेले होते. तर मम्मी म्हणत होती खूप जास्त जेवण झालं असं, पप्पाही म्हणत होते खूप पोटभर जेवण झालं, जेवण खूप छान होतं. पण टी व्हीचा थोडासा म्हणजे लहान मुलांचाही खूप आवाज होता त्यामुळे म्यूट केलेले आहे. मम्मी म्हणत होती अगं खूपच जास्त झाले आम्हाला जेवण, असं छान होतं. मग मावशीने मस्त छोले भटुरे बनवलेले होते. चला तर आता उद्याच्या व्हिडिओमध्ये सगळे नातेवाईक तुम्हाला बघायला भेटेल, तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा. आणि इकडे मस्त आईस्क्रीम आणलेलं होतं सगळ्यांसाठी, मग आमची सगळ्यांची आईस्क्रीम पार्टी झाली.
चला, हा आहे दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ, म्हणजे कळस पूजा आहे ना त्या दिवशीचा. आता सकाळचे 5:30 वाजलेले होते आणि आम्ही उठलो होतो. तर आता डाळ शिजत टाकायची होती. तर इकडे मम्मी डाळ वगैरे धुवून घेत होती. बहिणींचं झाडझूड चालू होती. माझंही काही ना काही चालू होतं. आणि त्यानंतर मग इकडे डाळीसाठी पाणीही उकळत टाकलेलं होतं. भातही टाकायचा होता. आणि सकाळचं बघा वातावरण खूप छान मस्त वाटतं. गॅलरीतून इतकं छान गॅलरी झाली ना, खूप छान वाटते. मागचंच बाजूच इतकी छान वाटते बसायला उठायला. आता तुम्हाला जेव्हा होम टूर करेल ना संपूर्ण माहिती देईल. तर आता थोडक्यात तुम्हाला दाखवलेलं आहे, कारण अजून फर्निचर वगैरे झाल्यानंतर आणखी छान वाटणार आहे. आणि चला, तर इकडे मेथीची भाजी नैवेद्यासाठी, तर मेथीची भाजी ही आता मम्मी टाकून देत होती. तर आणि भात वगैरेचंही पाणी वगैरे ठेवलेलं होतं. आणि इकडे डाळ ही आता शिजण्यासाठी टाकून दिलेली होती. म्हणजे डाळ शिजली का बाकीची डाळीचं चाळण वगैरे करायचं, बाकीची तयारी. पप्पांचीही देवपूजा आता चालू होती. पप्पांनी देवपूजा करून घेतली सकाळी. सगळेच लवकर उठलेले होते आजच्या दिवशी, कारण नंतर मग पाहुणे वगैरे येतील, मग पूजेची तयारी, थोडीफार घरातली तयारी, सगळं काही आपलं असतं. मग पप्पा इकडे पप्पांचीही देवपूजा वगैरे झाली. मग आमच्या सगळ्यांचा चहा पाणी झाला. आणि स्वयंपाकाला तर आम्ही लागलेलंच होतो. आणि सगळेजण स्वयंपाकाला येतात. स्वयंपाकाचं आहे काही नसतं, एवढं लवकर होऊन जातं. मग आम्ही गुळ वगैरे फोडणं वगैरे, पीठ गाळणं वहिनीचं माझं चालू होतं. त्याचे काही व्हिडिओ काढले नाही, कारण प्रत्येकजण कामात होतं. थोडे शूट केलेले आहे, ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर हे बघा, मी आता इकडे गुळ वगैरे कट करून देत होते. केस वॉश केले म्हणून बांधलेले होते. मम्मी इकडं साराचं थोडंसं गरम करून मग दळायला वहिनी दळून घेणार होत्या. नाही, मेथीची भाजी करत होती. चला, तर मग इकडे मी लगेच रांगोळी वगैरे काढून घेतली आणि उंबरठ्याचं लेपन केलं. आज आपल्या घरी म्हणजे कार्यक्रम आहे. शुभ कार्याला आपण हळदीचं लेपन करतो. मस्त झालेला आहे सार. अजून उकळायचा आहे. आत्ताच टाकलाय. इकडे मावशी प्रसाद करते. चला, तर इकडे खिरीची ही तयारी करून ठेवली. सुवर्णा मावशी आलेली होती प्रसाद करण्यासाठी. मग तीही प्रसाद करत होती. इकडे मम्मी रांगोळी वगैरे काढून घेतली. मस्त सारवलेलं होतं. मग छान अशी रांगोळी काढली. आणि रांगोळी मला तर काढायला खूप आवडते. आणि मागच्याही ओट्यावर काढली, बाहेर उंबरठ्यावर ती काढलेली होती, तुम्ही बघितलं. आणि आता पुढचाही व्हिडिओ कंटिन्यू करा.
चला तर आता पुरणपोळी ही करायला लागल्या होत्या. भरपूर पुरणपोळ्याही आता करून झालेल्या होत्या. तर पुरणपोळी खूप छान मस्त अशा टम्म फुगत होत्या ना. सासूबाई आलेल्या होत्या, सुवर्ण मावशी आली होती, अजून वहिनींच्या मम्मीही होत्या, अर्चना मामीही होत्या आणि आमचंही चालूच होतं. मम्मी छान रेडी झालेली होती, मस्त पैठणी घातलेली आहे. तर ही पैठणी मी घेतली होती सौरभ भाऊच्या लग्नाला आणि पप्पाही आता रेडी झालेले होते. दोघांचंही काही ना काही चालू होतं. तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. नेक्स्ट पार्ट लवकरच येईल, तोही बघा. सगळ्या ताईंना बाय बाय.